चॉकलेट ब्राउनी सिझलर विथ व्हॅनिला आईस्क्रीम साठी लागणारं हे जे मिश्रण आपण बेक करायला ठेवलं होतं ते बेक झालं आणि त्याला आपण हव्या त्या आकारामध्ये कापून घेतलं. पुढे काय करायचं? आता आपण सिझलर प्लेट गरम करून घेतली आहे बरोबर आणि त्याच्यावरती याचं लेअरिंग करणार आहोत. क्या बात आहे. कसं करायचं ते? आता पहिले आपण केक याच्यावरती ठेवणार, सिझलर प्लेट वरती ठेवायचा. ठेवा मग. पुढे त्याच्यावरती आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार. व्हॅनिला आईस्क्रीम हे एकदम थंडच घ्यायचं म्हणजे ते लगेच मेल्ट नाही होणार. बरोबर बरोबर. 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम त्याच्यावरती घेणार आहोत आपण. वा. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चॉकलेट सिरप. हे असे पदार्थ किंवा असं जे आपण डेकोरेशन ते शक्यतो हॉटेलमध्ये पाहतो. असं घरी केलं की ते अजून छान आणि ते गरम खायला खूपच मज्जा येते. हो की नाही? कारण आपण जेव्हा चॉकलेट टाकतो तेव्हा ते मेल्ट होतं, त्याचा स्मेल पण येतो. तयार का आपली रेसिपी? आता तयार. क्या बात आहे. आणि मला वाटतं ह्याच्यावरती जरी आपण ड्रायफ्रूटचे असे तुकडे घातले, चेरी टाकली तरी ते छान दिसेल. हो की नाही? वा 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 वा. डॉक्टर मॅडम तुम्ही फारच सुंदर रेसिपी केली आणि ती दिसायला पण खूप छान आहे. वाफा अगदी अशा मस्त येतात. हो की नाही? आणि हे बाजूचं बेक झालेलं चॉकलेट खायला पण टेस्ट नंतर मस्त लागतं. चला म्हणजे आपल्या आवडी पण बऱ्याचशा सारख्या आहेत. हॉट चॉकलेट ब्राउनी सिझलर विथ व्हॅनिला आईस्क्रीम वाफवलेला आहे. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. हॉट चॉकलेट ब्राउनी सिझलर विथ व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फोडलेलं अंड, मैदा, बटर, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स, मीठ आणि व्हॅनिला आईस्क्रीम. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बटर घेऊन त्यामध्ये साखर घालून ती फेटून घ्यावी. त्यामध्ये कोको पावडर, मैदा, फोडलेलं अंड, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण बेकिंग ट्रे मध्ये घालावं. प्री हीट ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला ब्राउनी 15 ते 20 मिनिट बेक करून घ्यावी. सिझलर प्लेट गरम करून त्यामध्ये चॉकलेट ब्राउनी ठेवावी. त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट सिरप घालून डिश सर्व्ह करावी.